गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताये नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करुण मूळा होई शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरित्रा श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो. सुरतरुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती तोडप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोणी मजवरती बडोद्या प्रती चलावे. भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हसोनी मल्हार रावाची आमणी आम्हा विषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोण्या वाणी चोडप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येवोनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिवीना हटयोगे स्वामी कृपान होय. मग तात्यांनी काय केले सप्तहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेली समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हार राव कृपाने पाठविले ज्या कार्या कारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आम्ही सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करुण न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हेने नेतो मंदमती म्हणून योजिली कपटयुक्ती परी ते सिद्धी तेन जाय. असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी नेण्यात घालोनी स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडब गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी नेनाला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य वेचिले व्यर्थची. मग पैशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाये न होय. परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेमी मराठा उमराव द्रुप कार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्या जवळी दुपाने आज्ञा दिदली जावया. तो येवोनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुण समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी.
साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी दया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मणीवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसुतो षठोऽध्याय गोळहा. शुभं भवतु.